महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजे एस टीच्या स्थापनेला 78 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शिरोळ बसस्थानकात एस टीचा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास सेवा देणाऱ्या एस टीच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. कुरुंदवाड आगाराचे मुख्य व्यवस्थापक आसमा सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिरोळ शहरातील ज्येष्ठ नेते, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक तसेच श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल कुमार यादव आणि शिरोळ नगरपालिकेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमरसिंह माने पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवर, प्रवासी आणि एस टी कर्मचारी यांच्या उपस्थितीत केक कापून एस टीचा 78वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना आसमा सय्यद यांनी एस टी ही सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असल्याचं सांगितलं. तसेच महामंडळ आर्थिक अडचणीत का आहे आणि त्यावर उपाययोजना काय असू शकतात याबाबत मार्गदर्शन केलं. अनिल कुमार यादव यांनी आपल्या मनोगतात एस टी ही ग्रामीण विकासाची जीवनदायी वाहिनी असल्याचं सांगत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपासून शेतकरी, कामगार आणि व्यापारी वर्गापर्यंत सर्वांना एस टीनं जोडलं असल्याचं नमूद केलं आहे. तर अमरसिंह माने पाटील यांनी महागाईच्या काळात विद्यार्थ्यांनी, नोकरदारांनी आणि कामगारांनी एस टीच्या प्रवासाला प्राधान्य द्यावं असं आवाहन केलं. त्यांनी एस टी महामंडळाच्या सामाजिक योगदानाचं कौतुकही केलं. विशेष म्हणजे आजच वाढदिवस असलेले शिरोळ येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे आणि सचेतन बनसोडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान शिरोळ बसस्थानक परिसरात 4 वर्षापूर्वी लावण्यात आलेल्या वृक्षांच्या संगोपनाबाबत चर्चा करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खंडेराव हेरवाडे, सचेतन बनसोडे, एकपात्री नाट्य कलाकार राजेंद्र प्रधान व चिदानंद कांबळे यांच्या पुढाकारानं नव्यानं वृक्षारोपण करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचं स्वागत शिरोळ आगाराचे व्यवस्थापक अशफाक नालबंद यांनी केलं. तर आभार प्रदर्शन कुरुंदवाड आगाराचे वाहक संतोष कांबळे यांनी केलं. यावेळी रोटरी क्लबचे अंगराज माने, युवराज जाधव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खंडेराव हेरवाडे व सचेतन बनसोडे, एकपात्री नाट्यकलाकार राजेंद्र प्रधान, पत्रकार दिलीप कोळी दिवाण, ज्येष्ठ नागरिक राजाराम कुंभार, अशोक कांबळे, मधुकर आर्गे, शुक्राचार्य उरणकर, शुभम कुर्णे, प्रसन्न कांबळे, सूरज कांबळे, बाळासाहेब माळी तसेच स्वच्छता कर्मचारी लक्ष्मीबाई गायकवाड व वैशाली शिंदे यांच्यासह अनेक नागरिक, प्रवासी व एस टी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एस टीच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.